किशोर मुर्दाबाद। या राकेश किशोरचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। या राकेश किशोरचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। आझाद समाज पार्टीचा विजय असो। आझाद समाज पार्टीचा विजय असो। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे निषेध असो, निषेध असो। अरे या वकिलाचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। अरे या सनातनी वकिलाचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। पार्टीचा विजय असो। राकेशचं घराचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। राकेशचं घराचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। आझाद समाज पार्टीचा विजय असो, विजय असो। मुर्दाबाद, मुर्दाबाद। राकेश किशोर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राकेश किशोर मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। मुर्दाबाद, मुर्दाबाद। राकेश किशोर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राकेश किशोर मुर्दाबाद। आझाद समाज पार्टीचा विजय असो। आझाद समाज पार्टीचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे या राकेश किशोरचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। राकेश किशोरचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। आझाद समाज पार्टीचा विजय असो। या राकेश किशोरचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। अरे या राकेशचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। मिश्राचं घराचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। मिश्राचं घराचं काय? खाली मुंडकं वरतं पाय। सर्वांना जय भीम, जय शिवराय। आज आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देत आहे। त्याचे कारण असे की सर्वप्रथम जे आपले देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे सन्माननीय भूषणजी गवई यांना जे काल राकेश सनातनी विचारसरणीच्या नीच प्रवृत्तीच्या व मनुस्मृती वृत्तीच्या माणसाने वकिलाने ज्याचे नाव राकेश किशोर आहे ज्यांनी जे त्यांच्या पायातील पायदान काढून जे सरन्यायाधीश यांना मारण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्वप्रथम मी प्रवीण मोहोळ जिल्हाध्यक्ष या नात्याने समाज पार्टीच्या वतीने सर्वांचा त्यांचा निषेध करतो व आमची मागणी याप्रमाणे आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याचं जे वकिलीचं लायसन आहे ते रद्द करण्यात यावे व त्यांच्या या सनातनी वृत्तीच्या लोकांना एक बुद्धिस्ट अभ्यासू आणि होतकरू जे सरन्यायाधीश आहे एवढ्या मोठ्या उच्च पदावर स्वकर्तृत्वाने पोहोचले या सनातनी लोकांना ते मुळीच पचत नाहीये। त्यांच्या पोटातील खतखत हे आता वर आलेली आहे कारण की अस्पृश्य हे नेहमी खाली असले पाहिजे असे या ब्राह्मणशाही आणि मनुस्मृतीच्या विचारसरणीच्या आणि सनातनी लोकांचे विचारसरणी आहे। म्हणून आम्ही आज या राकेश किशोरचा जाहीर निषेध करत आहे।